हॅलो, हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. आजही घेऊन आलेली आहे. रमजान स्पेशल रेसिपी आहे आणि हो, पवित्र महिन्याच्या तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा. तर तुम्ही पाहिलं असेल, की आज आपली कोणती रेसिपी मी इथं बनवत आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण गॅसचा फ्लेम तर चालूच केला आहे आणि त्याच्यावरती कढई ठेवली आहे आणि आपल्याला जेवढी भाजी बनवायची ना, तेवढीच मी इथे ऑइल घेतलेलं आहे. तर तुम्ही म्हणता ऑइल किती? तर जवळपास 1 ते 2 टेबलपर्यंत मी ऑइल घेतली आणि त्याच्यामध्ये ना थोडेसे धने ॲड केलेत आणि धने जवळपास ना अर्धा टेबलस्पून इथे मी घेतलेला आहे. त्याच्यासोबतच ना एक छोटा टेबलस्पून इथे मी घेतलेला आहे जिरा आणि हे दोन्हीही तेलामध्ये ना चांगले लाल होईपर्यंत मी त्याला परतून घेतले आणि त्याच्यानंतर तुम्ही ते बेसिक मसाले पाहिले असेल. आता ही आपली घरगुती पद्धतीने ही रेसिपी मी बनवलेली आहे. जेणे जेणेकरून आहे ना ऑइलचं प्रमाणही कमी आहे आणि जेणेकरून आहे ना बाहेरचे मसाले वगैरे खाल्ले की ॲसिडिटी वगैरे काही ना काही त्रास व्हायला सुरुवात होते. त्यासाठी मी ही घरची रेसिपी तुमच्यासाठी शेअर करते. 1 टेबलस्पून इथे मी घेतलेला आहे मटण मसाला, 1 टेबलस्पून मी घेतलेला आहे चिकन मसाला आणि त्याच्यासोबतच आहे ना 1 टेबलस्पून इथे मी घेतलेला आहे होममेड मसाला. आता तुम्ही त्या पाहिल्या असेल, की नंतर आपण 1 टेबलस्पून हळद पण ॲड केली आणि त्याच्यासोबतच आहे ना, जे आपण बटाटे आहेत बॉईल करून घेतलेले आहेत. आता बॉईल क्वांटिटी तुमच्या प्रमाणे बरं का फ्रेंड्स. तर इथे मी 2 ते 3 असे घेतलेले आहे आणि त्याला ना असं मॅश करून घेतले. आता तुम्ही पाहिलं असेल, की त्याच मसाल्यामध्ये ना आपण इथं बटाटे चांगल्यापैकी म्हणजे मिक्स करून घेतले ते आणि नंतर मी थोडासा चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ ॲड केलं आणि त्याच्यासोबतच ना ग्रीन पीस आपण इथं ना ॲड केलेलं आहे म्हणजे वाटाणे. ते वाटाणे वगैरे सगळं काही कोथिंबीर वगैरे टाकून घेतली आणि आपली जी आपण त्याची रेसिपी बनवत आहे त्यासाठी ती फिलिंग जी आहे ती रेडी झाली आहे. आता तुम्ही रेसिपी पाहत आहात. आपण आता दुसऱ्या तयारीला सुरुवात केली आहे. तर इथे ना रमजान स्पेशल रेसिपी आहे बरं का फ्रेंड. त्यासाठी मी रोज काही ना काही नवीन पद्धती तुमच्यासाठी मी घेऊन येते. आता इथे आपल्याला बनवायचे आलू, वाटाणा आणि हे जे आहेत ना, हे आपल्याला पॉकेट्स तयार करायचे आणि ते कशा पद्धतीने तुम्ही इथं पाहिले असेल. आता मार्केटमध्ये आहे ना, म्हणजे प्रत्येक वेळेस मिळतात, पण रमजान स्पेशल म्हणले ना, की असं काही ना काही रेसिपी बनवायलाच लागते. तर तुम्ही पाहिलं असेल, की तुम्ही ना ज्या शीट्स आहे ना, ते आपण समोसा शीट्स ज्या असतात ना, तर त्या आपण समोसा बनवतो, पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने काही ना काही तर ट्राय केलंच पाहिजे ना. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आपण प्लसमध्ये ना ह्या ज्या आहेत शीट्स ठेवलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी फिलिंग तयार केली आहे आणि एका काचेच्या बाउलमध्ये ना आपण काय केले आणि त्याच्यामध्ये ना, त्या वाटीमध्ये ना थोडंसं मी काय केले मैदा घेतला आणि मस्तपैकी एक पेस्ट तयार करून घेतली. आता तुम्ही मी पेस्ट कशी लावतीये, आता हे 2 व्हिडिओ मी बनवलेत. अजिबात मी हा जो पहिला व्हिडिओ आहे ना, अजिबात म्हणजे स्पीड हे केलेला नाहीये. ते एकदम शांततेने तुमच्याशी मी ते व्हिडिओ जे आहे ते शेअरिंग करते. कारण काय होतं स्पीडमध्ये ठेवलं की काही जणांना कळत नाही. आता तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे एकदम जी फिलिंग वगैरे कुठंही लीक झालेली नाहीये आणि कुठंही बाहेर तेलामध्ये ज्यावेळेस आपण फ्राय करायला घेऊ ना, तर अजिबात बाहेर निघणार नाही. कशा पद्धतीने ही बनवली. तर हा दुसरा व्हिडिओ पण मी तुमच्याशी शेअर केलाय. तर आता जे आपण ज्या वाटीमध्ये आहे ना मैदा मिक्स करून घेतलेला आहे. तर कशा पद्धतीने इथे मी लावते तर तुम्ही पाहू शकता आणि याला काय करायचं व्यवस्थित आहे ना, तर हळूवार हाताने इथं मी जे आहे ते सगळं काही लावून घेते आणि आपण एक पट्टी आहे ते एकदम साईड त्याची कव्हर अप करून घेतोय. आता तुम्ही दुसरीकडे पाहिलं असेल. आता तेल जे आहे ना चांगल्यापैकी तापलेलं आहे. पण आपल्याला ना फार काही तेल तापवायची गरज नाहीये. म्हणजे काय करायचंय तेल जे आहे ते चांगल्यापैकी तापून घ्यायचंय. गॅसचा फ्लेम आहे ना कमी ठेवायचा आणि कमी आचेवरती ना तुम्ही ह्या ज्या पॉकेट्स आहे ना, तर ते फ्राय केले ना, तर ते एकदम आणि कशा प्रकारे म्हणजे एकदम जेवढ्या कमी ह्याच्यावरती तळल्या जाईल ना, तेवढा कुरकुरीत होतात बरं का फ्रेंड्स आणि आतपर्यंत शिजतात. ही माझी घरगुती टिप्स आहे बरं का फ्रेंड्स. तर तुम्ही त्या पाहिल्या असेल, की आता आपण आहे ना, त्या ज्या पॉकेट आहेत तेलामध्ये फ्राय होतात ते आणि नंतर आपण आलटी-पलटी करून आहे ना, म्हणजे दोन्हीकडनं एकसारखं आपण तेलामध्ये फ्राय करून घेतल्यात आणि कशाप्रकारे ह्याला कलर आलाय. हे तुम्ही पाहताच तुम्हाला लक्षात येईल, की ते जसं दिसतात ना फ्रेंड, तशाच पद्धतीने हे मी तुमच्याशी शेअर केलंय.
आणि हो फ्रेंड्स, आता तुम्ही म्हणता समजा घरगुती समजा आता आता म्हणजे आमच्या गावात आहे ना, आता ह्या सीड्स काही मिळत नाहीये. तर मी बाहेरून मागवल्या ते. नंतर तुम्हाला बरं सांगेनच मी. आणि कसं असतं, की समजा कुणाला जर आता गेल्या वर्षी मी काय केलं होतं माहिती आहे का, मी घरी तयार केल्यात आणि तुम्हाला जर ती रेसिपी हवी असेल ना, तर तुम्ही माझ्या आयडीवरती जाऊन म्हणजे YouTubeवरती जाऊन सर्च केलं तर तुम्हाला आपोआप त्या सीड्स माझ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील, की कशा पद्धतीने मी घरगुती पद्धतीने आपण ह्या अशा पद्धतीचे सीट्स बनवू शकतो. आणि ऑप्शन नाही म्हणजे कसं कुठे मिळतात आणि कुठे नाही मिळत. आमच्याकडे मिळत नाही. तर त्यासाठी मी ना बाहेरून मागवल्यात. प्रत्येक वेळेस मी तुमच्याशी एकच रेसिपी शेअर करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला काही ना काही वेगळं दाखवायचा प्रयत्न आहे माझा आणि राहील. ते तुम्ही पाहू शकता. आता ज्या आपण आधीच्या पॉकेट्स आहे ना, तेलामध्ये फ्राय केल्या ते आणि नंतरच्या ज्या आहेत ना, ते पण इथं मी ॲड केल्या ते. आणि तुम्ही तेलामध्ये पाहू शकता कुठेही आपले पॉकेट्स आहेत ते अजिबात म्हणजे लीक वगैरे झालेली नाही. त्याची स्टफिंग जी आहे ती आहे तशी राहिलेली आहे. तिथं पाहू शकता आपल्या ज्या आता ह्याच्यामध्ये थोडंसं एक मी जास्त टाकली आणि तुम्ही पाहू शकता दोन्हीही बाजू त्याचे एकसारखे फ्राय झाल्याच्या नंतर कशा पद्धतीने आपल्या ज्या पॉकेट आहे ना एकदम रेडी झाली. तर इथं कसं असतं, की रमजान मध्ये काय होतं, की रोज ऑइली आणि वगैरे खाऊन आहे ना कंटाळा येतो. त्यासाठी मी काय ठरवलं, की आज आहे ना म्हणजे उपयोग न करताना आपण साध्या सिंपलमध्ये आपण ही रेसिपी बनवूया. तर आपण वडापाव वगैरे समोसे वगैरे प्रत्येक वेळेस तर बनवतोच. मग म्हणलं ठीक आहे, आज आहे ना तुमच्याशी सगळी त्या रेसिपी शेअर करा. आता तुम्ही पाहिलं असेल. आता ह्या पॉकेट्समधून ना जेवढं काय होईल ना, तेवढं मी पूर्ण ऑइल काढण्याचा प्रयत्न केलाय. नंतर टिश्यू पेपरवरती ठेवून पूर्ण त्याचं तेल जे आहे तर मी पूर्ण म्हणजे सगळं काही काढून घेतले. तुम्ही तर पाहू शकता आपली जी पॉकेट आहे तर कशाप्रकारे खादीच्या पेक्षाही म्हणलं ना तरी म्हणजे एकदम भारी कारण खूपच छान झालेले आहे आणि जसे छान झाले ना फ्रेंड्स टेस्टलाही तसे छान आणि कोणीही खाऊ शकतं. कोणाला नॉन-व्हेज आवडतं, कोणाला आवडत नाही. अशा म्हणजे कोणीही खाऊ शकतं. आपण व्हेज पद्धतीने तुमच्याशी मी रेसिपी शेअर केली. नॉन-व्हेजचं कसं असतं की कोणाला आवडतं, कोणाला नाही आवडत. तर आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? नक्की मला पर्सनल कमेंटमध्ये करून सांगा, की रेसिपी आवडली का नाही ते. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आपण नंतर काय तेलामध्ये ॲड केलेले आहेत ना, ते पण इथं मस्तपैकी तेलामध्ये फ्राय झाले आहेत आणि त्याचा हर एक पार्ट आहे ना, तो पूर्ण साईडला निघायला सुरुवात झाली. म्हणजे आपली जी पॉकेट्स आहे ना, ते रेडी झाले ते आणि फायनली माझी रेसिपी पण झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा. आणि हो, आपल्या चॅनलला ज्यांनी पाहिलं असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते.